तू त्या पोऱ्याला चल म्हटलंय, पण काय? मला तो पोऱ्याला चालू वाटतोय. मला तो पोऱ्या साधा वाटत नाहीये. लई पोचलेला आहे, लई. पैसा कैसा वसूल किया देखा उसने, और ड्रेस भी लिया. हे तू माझ्या मनातलं बोललास बघ. साला हा उद्या माझ्या खोलीत राहून मलाच हवी व्हायचा. श्वेताने आपल्या बरोबर राहावं असं वाटत नाही तुम्हाला? नाही कसं? आणि वाटतं म्हणूनच तिच्या नोकरी संबंधी मी पवारांशी बोललो. पवार काय म्हणाले? ते म्हणाले ती आली की पाठवून दे माझ्या ऑफिसमध्ये. पण याबद्दल तुम्ही तिला काही विचारलत का? हो, आणि तिचा होकारही आहे, आणि म्हणूनच ती आज इथे येते. पण नक्की का? आता तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर राहिलं. आली वाटतं. बाबा. अरे स्वीट हार्ट. बाबा आई कशी आहे? एकदम छान आहे. आता तू आली आहेस ना? आई आई कशी आहेस तू? आता तू आली आहेस ना, सगळं ठीक होईल. आता मी आले आई. आणि तू अशी काय? श्वेता, श्वेता. तिला तिची श्वेता कायम तिच्या डोळ्यासमोर हवी आहे. म्हणूनच तर मी आले ना. तुम्ही पवारांना काही विचारलत का? श्वेता, तू जाऊन त्या पवारांना भेट बघू, नाहीतर मी त्यांना नक्की भेटीन, पण तू आराम केलास तरच. हा तर कामत बाई. श्वेता श्वेता म्हटलं तर जास्त कम्फर्टेबल होईल. बर. आणि आपल्या वयातलं अंतर बघता तुम्ही खरं तर अगं श्वेताच म्हणायला हवं. हा. जा आत नेऊन ठेव. बर, तर मुद्दा काय की तुम्ही मुंबईहून इथे आलात. हे ना धड गाव ना धड सिटी. नाही म्हणायला तशी सिटी आहे, पण मुंबई समोर एकदम चिल्लर. आता तुम्ही इथे कामच करणार म्हणून तुम्हाला सांगतो, लास्टला आपल्याला पॉलिटिक्स मध्ये जायचंय, हे फिक्स. मग तर तुम्ही अगदी योग्य प्रोफेशन मध्ये आहात. आता तू आलीस, बघू काय करतेस ते. बघूया नको, आत्ताच सांगते. माझी पगाराची तशी जास्त अपेक्षा नाहीये. आणि ठेवली असती तरी पुरी कशी झाली असती. तुम्हाला तर माहीतच आहे पवार साहेब, आईच्या आजारामुळे मी या गावात आले. नाहीतर कॉलेजपासून मुंबईमध्ये राहिलेली मी एका मोठ्या चॅनलची नोकरी सोडून गावात कशाला आले असते. आईचा कॅन्सर आता लास्ट स्टेजवरती आहे, आणि बाबा म्हणाले की यावेळेस मी तिच्या जवळ असायला हवं. एखादं असं कंपल्शन म्हणूनच मी गावात राहते. आता आले इथे आणि काही करायला नाही म्हणून मी तुमच्याकडे आले. तसं मला पगाराची अपेक्षा नाहीये, गुंतून राहणं हे महत्वाचं. नाही, तुला अगदीच नादारीवरती ठेवणार नाही, पण फारशी अपेक्षा मात्र ठेवू नको. नाही सर, आय विल मॅनेज. हो, आणखीन एक महत्वाचं, तू मुंबईहून या गावात आलीस. हां. या गावचं राजकारण एकदम वेगळं आहे. इथे चर्चा परिसंवादापेक्षा काट्याने काटा काढायची पद्धत जास्त आहे. हो. आजी आमदार आणि माजी आमदार यांच्यात कायम झटापटी चालू असतात. हां. सिटिंग MLA बने आणि माजी आमदार शिंदे यांच्याविषयी बातम्या देताना जरा सांभाळून, नाही म्हणजे मला विचारूनच पुढे जात जा. नाहीतर तू प्रॉब्लेम मध्ये येशीलच, शिवाय मलाही त्यांची दुश्मनी झेलावी लागेल. येस सर. कळलं? ओके. मालक, उशीर झाला बघा. मी आता जाऊ घरी. हा, तू निघ. बाय. हे बघ, हा ती TV वाले बाईला आता हा. रस्त्यात दिसली तर तिला आतमध्ये पाठवून दे. बर. तुमचं काय झालं सगळं व्यवस्थित का अजून काय बाकी आहे? हे बघ, हा. जात आता यांना बे रस्त्यात सोडून दे. जी मालक. चला निघा आता. चला. ये शिंद्या. अरे पाक्या, तू इथं काय करतोयस? कामाचा भाग म्हणून मी त्या दिवशी शिंदेंच्या घरी गेले होते. योगायोगाने मी वेळेच्या आधीच पोचले, पण नंतर लक्षात आलं मी आधी नाही, अगदी वेळेवर पोचले होते. राम राम साहेब. नमस्कार साहेब. आलं तुम्ही सोडलं का साहेब त्याला? चांगला चाळ्यात गावला होता. हल्ली खूप बोलायला लागलाय तो. नुसता एक इशारा केला असता ना साहेब, तर ही बंदूक त्याच्या छातीत उतरवली असती. आग लागली डोक्यात, वाणवा पेटलाय. साहेब पिसाटल्या कुत्र्यागत भुंकत फिरतोय शिंदे. त्याला वेळीच आवर घाला साहेब. मारा, आपल्याला तिथे मारा, सोडू नका. बा झाला आता.
शिंद्याला सोडायचं नाही. टाप गावात आला. क्या हा बोला साहेब. त्या शिंदेला संपव ठीक आहे. आणि लवकर गावाकडे निघून जा. हा बाकी काही काळजी करू नकोस. मी सगळं काय सांभाळून घेईन. ओके साहेब. काय करू माजी आमदार दौलतराव शिंदे यांच्या खुनाची व्हिडिओ कॅसेट सोनी केबल नेटवर्कच्या हाती लागली आहे. या व्हिडिओ कॅसेटच्या दृश्यातून माजी आमदाराचा खून व त्या खुनामागील सूत्रधार यांची पुराव्यासकट खातरजमा होणार आहे. या व्हिडिओ कॅसेटची एक छोटीशी झलक. अरे पक्या सोनी केबल नेटवर्कच्या वार्ताहरांना अनपेक्षितपणे हाती लागलेल्या या पुराव्याचा वापर पोलीस व न्याय यंत्रणेला भक्कमपणे करता येईल. आयला बाकी काय कॅमेरा घेऊन खून करायला गेला होता काय? आणि ही पोरगी कुठे दडून बसली होती? ती आता हे सगळं टीव्हीवर दाखवत राहिली आहे. आणि अरे आणि तुम्ही इथे काय माझी आरती वाळत थांबले काय? जा त्या पवाराला घेऊन या. चला. हो साहेब. आयला काय समजत नाही काय करावं. हॅलो. पवार आहे काय? नाही, कोण बोलतंय? मी आमदार बने. बोला. आजची विशेष बातमी कोणी दिली? का? प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न विचारू नका. प्रश्नाचं उत्तर असं आहे की बातमीदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येत आहे. गुप्त? त्या पवाराला म्हणा केबल चालू ठेवायचं काय बंद करायचं. तुम्ही धमकी देताय? नाही, सल्ला. संध्याच्या बाबतीत सल्ला. म्हणावं बातमी थांबवा, नीटे बंगल्यावर पोचवा, घराला सोन्याची कौलं बसवाल म्हणावं. काही उपयोग नाही आमदार साहेब. सोन्याची कौलं तुमच्या घराची उतरवण्याची वेळ येणार आहे. त्या बातमी संबंधीचे सगळेच निर्णय मी घेते व टेपही माझ्याकडेच आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी ती टेप पोचण्याची गॅरंटी मिस्टर पवार नाही, मी घेणार आहे. माझं नाव आहे श्वेता कामत. काय करायचं ते करा. तुमच्या हातात काही नाही मिस कामत. ती टेपाणा इकडे. मिळणार नाही. ही मुंबई नाही हे पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि हा काय येडेपणा केला? तुमच्या या येडेपणामुळे माझा धंदा बंद व्हायची वेळ आली आहे. तरी शिवाय जीवाची शाश्वती नाही ती नाहीच. अहो सर, तुम्ही याला घाबरताय. तुम्ही तर पोलिसात कंप्लेंट केली पाहिजे. माझे बाई, या गावात सुप्रीम कोर्टाला एंट्री मारायची झाली तर 4 धेंडांना विचारून यावं लागतं. द्या ते टेप द्या इकडे. मी सगळं मिटवतो. टेप मिळणार नाही. अरे, अहो. बाबा, बाबा. हे काय श्वेता, अगं कुठे निघालीस तू? मी मुंबईला. मुंबईला? आणि जाणार कशी तू? गाडीत ना. अजून कशी? अगं पण एकटीच कुठे चालली तू? त्यापेक्षा रात्रीची बस घे. हा नाही गाई, तेवढा वेळ नाही. अगं पण अगं एवढं कसलं काम काढलं? आई, हे बघ, ते मी तुला सगळं नंतर सांगते. तुझी काळजी घे हं. आणि औषधं वेळेवर घे. बाबा, बाबा मी निघते. बाय. सांभाळून जा. बाय श्वेता. सांभाळून जा बेटा. पण प्रत्यक्षात मात्र आमदारांच्या दडपशाहीला सुरुवात झाली होती. माझ्यावरही त्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. आता ती टेप सुरक्षित जागी पोचवणं हेच माझं लक्ष्य होतं. तिकडून इकडून सगळे शर्ट सोडा. हो, मी बोलतो ना चल, साहेबाशी. साहेबांकडे. माझं ऐका ना जरा. नमस्कार. इकडे आणा. साहेब, काय रे बडव्या, माझलाच काय? मला नडतोस? नाही तुला काय वाटलं तुला घाबरून पैसे देईन? नाही नाही. लक्षात ठेव, एक दिडकी मिळणार नाही. हो. एक खून पचवला तिथे 2 पचवी. नाही नाही साहेब, माफ करा. अहो पण हा सगळा घोळ तिच्यामुळेच झाला. फार उडत होती ती बोटवर. हो. तिला म्हणावं जादा टिटीर करशील धक्क्याला लावू.
टेप कुठे आहे? तिच्याकडेच आहे साहेब. ती कुठे आहे? अहो घराकडे गेली, मुंबईला जाणार म्हणत होती. बडव्या आता सांगतोस? ब- 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 जा याला घेऊन तिच्याकडे. जा लवकर. अहो, ए, माझं इकडे. मला मारू नका. तुला चाल, तिला शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. ऐका ना. बस. हो हो चाल साहेबांची बाबा बदनामी करतो काय? बाबा लवकर बोलो. अहो कामत साहेब, लवकर बोला रे. कामत. कोण आहे? पवार. अहो श्वेता कुठे आहे? ती गेली मुंबईला. मुंबईला. हो हॅलो. हा कशी गेली? तिच्या गाडीनं. का काही द्यायचं राहिलं होतं का? ती महत्वाचं काम आहे सांगून गेली. घोळ झाला सगळा. हा त्या खुनाच्या पुराव्याची टेप. हा हा त्या सोनीवर दाखवली होती ती. हो ना, आमदार साहेब लई खवळलेत. कदाचित उद्या माझ्या, तुमच्या किंवा श्वेताच्या जीवाचं बरं वाईट व्हायचं नसेल तर सांगा तिला गुमान टेप द्या. काय झालं? हा? कोण आलं? आम्ही कोण ते कळेल. मुलीला समजावा तुमच्या. घरात असती तर समजावली असती तिला. काय झालं? ती टेप, अगं त्या प्रकरणाची टेप यांना हवी आहे. आमदार साहेबांनी मागितली आहे म्हणे. नाहीतर अहो नाही दिली तर माझी आमदाराची जी स्थिती झाली आहे तीच आपली. आई एकविरेची शपथ घेऊन सांगतो, पोरीने काही आगळी केली असेल तर आमदार साहेबांना म्हणावं तिचा कान धरा, पण जागेवर हजर करा तिला. पण पण आता कसं शक्य आहे ते? मी गप्पा बसा, आम्ही बघतो. तिला मुंबईला पोहोचायच्या आधी गाठायलाच पाहिजे. मी पाया पडतो तुमच्या. पाय पडतो. मी पाया पडतो. बाबा देवाच्या पाया पडा आपल्या सर्वांसाठी. अहो, आम्ही माझं ऐका, तिला निघतो. हजर तिचा करा. फोन दिला तर सांगा तिला. सांगा तिला, आता भारी पडेल. त्या पोट्टीने आमच्या शेपटावर पाय ठेवला. पाया सकट उकडा तिला. चला. तू त्या पोऱ्याला चल म्हटलंय, पण काय? मला तो पोऱ्याला चालू वाटतोय. मला तो पोऱ्या साधा वाटत नाहीये. लई पोचलेला आहे, लई. पैसा कैसा वसूल किया देखा उसने, और ड्रेस भी लिया. हे तू माझ्या मनातलं बोललास बघ. साला हा उद्या माझ्या खोलीत राहून मलाच हवी व्हायचा. मेरी बात सुन, कल्टी मारते. अभी अच्छा नहीं दिखता है, मुंबई से वापस भेजते हैं. मुंबई काय को? अभी देख वो कार है, गाड़ी निकल रही है. मेरी बात मान, चल निकल, कल्टी मारते. चल निकल निकल. ये ले भाई तेरा पैसा, ले चल. अरे तेरा गाड़ी चला गया. चल चल भाई, चल जल्दी चल. अरे रुको. आ जाएगा नहीं तो चल चल भाई, चल निकल.